नमस्कार भावांनो. तर आज आहे 18 ऑगस्ट. काल आपल्या चिंतामणीचं आगमन होतं. त्या आधीच्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला आम्ही जाऊन सगळं गणपती शॉपिंग करून आलो. म्हणजे डेकोरेशनची तेव्हा मला ब्लॉग करायला भेटला नाही कारण माझी तब्येत ठीक नव्हती, अजूनसुद्धा नाही आहे. आणि त्या दिवशी खूप पाऊससुद्धा पडत होता. तर आज दीदीने काल काम चालू केलेलं आहे आपल्या. थोडंफार कलरिंग केलेलं आहे. आता मी जाणार बँड्रा म्हणजे गाव. बँड्रा सेंटाक्रूजच्या बॉर्डरवर राहतात ती लोक, म्हणून मी त्यांना गावात राहतात असं म्हणतो. तर तिकडे मी गावाला जाणार आहे आणि आज ते काम थोडंफार जेवढं पण होतं आहे आपण कंप्लीट करून टाकू. पण त्याआधी आपल्याला तयार व्हायला हवं, कारण पाऊस म्हणजे ओ माय गॉड. गॉड म्हणजे देव बाप्पा. श्रीमान दादाची सवय लागली आहे बोलायची. हां, जाऊ दे. तर पाऊस एकदम तुफानी आहे मगापासून. मी एक वाट बघतोय कमी होईल. अजून काही कमी झालेला नाही आहे. पण पाऊस मला थांबवू शकत नाही. ऐकून घे. मला नाही थांबवू शकत कोणाच. तर गणपती बाप्पा आहे पाठीशी आणि मी निघतोय गावाला. पण कपडे थोडे असं तर जाऊ नाही शकत. आपल्याला फुल पॅकिंग करावी लागेल. पहिले कपडे चेंज करू. तर आपण आता कपडे तर चेंज केले आहेत. बॅग घ्यायची. डोक्यावरचं राहिलंय मुकुट. जर पडलो तर मारेल मला भूत. येस, मुकुट पण घेतलेलं आहे जसं की तुम्ही बघताय. चावी तिकडे आहे. आपला रोनाल्डो माझ्या एका स्टुडंटनी मला गिफ्ट केलेलं आहे. तर चावी, हेल्मेट घेऊन, पॉवर बँक घेऊन, फोन घेऊन आपण निघूया आणि बघूया कसं होतंय काय होतंय. तिकडे जाऊ, भेटू तिकडे. बाय. जसं की तुम्ही बघू शकताय पाऊस चालू आहे. मी तयार आहे. पादुशी. कशी होणार आहे आमची गणपतीची तयारी? मी केली यार. दीदीने एवढं करून ठेवलंय. सुरुवात केलेली. हे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही काय करणार आहे. दीदीची मेहनत सफल झाली. काल रात्री आम्ही आगमनात एन्जॉय करतोय. हे नाचतायत साहेब आगमनात आणि आमची दीदी मेहनत करते. आणि अशी होणार आहे आमची तयारी. हे जर्मनीचे चॉकलेट आणले दीदीने मला खायला देण्यासाठी. उठ ना, उठ. ब्लॉग सुरुवात केली मी घरातूनच. बघ, मी याला बोललेलो मी 10 वाजता येणार. 10 वाजल्यापासून येऊन बसलोय मी. हा अजून उठला नाहीये. 11 वाजले तरी उठला नाहीये. उठे उघड्या. दाखव ना, बॉडी दाखव ना आता. सो आपण जी शॉपिंग केली होती त्यात हे पिलर आहेत. दीदी जरा पिलरच्या बाजूला उभे राहतेस का? हे दीदी एवढे पिलर आहेत. सांगायला गेलं तर 4 फुटाचे आहेत हे पिलर. ही कमानी आम्ही घेतली आहे. कमानी हे काहीतरी हे घेतलं आहे छोटं. ह्याचे आम्ही तुकडे करून टाकू. हे वरचं काहीतरी असतं. जर सगळं सांगितलं तर तुम्हाला सस्पेन्स कळून जाईल. जे हुशार आहेत, जे आर्टिस्ट आहेत दीदीसारखे आमच्या, त्यांना आतापर्यंत कळालं असेल की आम्ही काय बनवतोय. पण मी सांगणार नाही, तुम्ही बघत राहा. मी अपडेटेड ठेवेल तुम्हाला. आणि ही कमानी जी अशी लागणार आहे, सॉरी पुढून बरोबर अशी लागणार आहे. बघा तुम्ही दीदी ते ट्राय करते. एवढंच नाही तर या पट्ट्यासुद्धा आम्ही आणलेल्या आहेत. अशा 3 पट्ट्या, ह्या अशा 3 पट्ट्या आणि हा एक थर्माकोलची शीट. ही एक आतमध्ये काय आहे का? काही नाही अजून. आणि हा त्याच्यासोबत फुकट भेटलेला आम्हाला या सगळ्या सामानासोबत, त्याला पण आम्ही आणला. अजून उघडा बसलाय. अजून याने थोबाड नाही धुतलंय. आता 12 वाजायला आले आहेत तरी याने थोबाड नाही धुतलंय. इथे काय रुबिक्स क्यूब खेळतोय. बघूया. बघा पिलर किती उंच आहे, म्हणजे तुम्ही समजून जावा आपला गणपती किती उंच आहे. आणि ह्याच प्रमाणे आपला डेकोरेशन किती उंच असणार आहे हे सुद्धा समजून जावा. कट करेन मी जे बोललोय ते, नाही तर बीप टाकून टाकेन. चुकून माझ्या तोंडातून निघालेलं की आम्ही काय बनवणार आहे. बीप
काय बोलते दीदी? हे वाला या साईडला पकड म्हणजे मला measurement. So guys, welcome to my YouTube channel. And पकड now बाबा. we are going to exit. So आपण थोडं काम करूया, मला भेटूया नंतर. ते काय जबरदस्त वाटतं. आतंग लपून काय आणतं? आतंग आतंग आतंग. सँडविच 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 सँडविच. भजी कुठे आहे? भजी भजी भजी. मंचुरियन म्हणतात त्याला. Gravy, Manchurian, gravy, gravy, gravy. गाववाले. Diddy, diddy, diddy. दीदीचं जसं की तुम्ही बघताय, हे आधी एक पिलर होता, एक पिलरचे असा एक पिलर होता. 2 केले. आता आम्ही त्याचे 2 केले. That's my idea. या आमच्या ताईसाहेब यांची आयडिया ही. आणि आमचे आता एवढे पैसे वाचलेत की काय सांगू 300 रुपये तुम्हाला. वाचले. 300 रुपये वाचलेले आहेत आमचे एका पिलरसाठी. आणि आमची जागाही वाढली आहे त्याच्यामुळे आमच्या गणपतीला अजून स्पेस मिळणार आहे. येस कारण की एक गणपती पिलर एवढी जागा खातो तो आता एवढीच जागा. या. सो हे पिलर जाणार आहेत मागे. ही आयडिया तुम्ही सुद्धा वापरू शकता. ह्याची कापायची टेक्निक, Sablen. कापायचं सॉरी इक्विपमेंट फक्त 10 रुपयाचं येतं. एक्सो ब्लेड म्हणतात त्याला. कुठल्याही हार्डवेअरच्या शॉपमध्ये जावा, त्याला बोला एक्सो ब्लेड द्या, 10 रुपयाचं घ्यायचं. तिथून सेंटरमधून असं रेश मारायची, मेजरमेंट घेऊन दोन्ही साईडनी मेजरमेंट घ्यायचं. दाखवते तिथे, लाव जॉईन कर. जसं की तुम्ही बघू शकता इथे बारीक ही ब्लॅक लाईन दिसेल तुम्हाला ही. तर तुम्ही अशी दोन्ही साईडनी सेंटर पकडून स्ट्रेट लाईन काढा आणि मग स्ट्रेट कट आणि करून कचरा साफ करा. कचरा खूप होणार, ह्याची तुम्ही काळजी घ्या आणि हे साफ करा. अशाच खूप काही टेक्निकसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, इंस्टावर फॉलो करा. भेटू पुढच्या टेक्निकसाठी. बाय. कधी नव्हे ते ईद का चांद साफसफाई करायला लागलाय. मला दाखव. हां हां, तुला दाखवण्याच्या चक्करमध्ये पिलर जाईल. बाजू शकता, साफसफाई इम्पॉर्टंट असते. घरची पण साफसफाई आणि करायचं. त्याने बिना सांगायच्या आधी करतोय तो हां, थँक्यू. फॉर द फर्स्ट टाइम. व्हिडिओमध्ये यायला पाहिजे. केस पण साफ करा, त्याच्यात पण लक्ष ठेवा. व्हिडिओमध्ये यायला ते पण पाहिजे. ते किती छान असं स्नो वाटतंय. हसबेंड मुंबई में हुआ स्नोफॉल. काय टाइटल ब्लॉगचा टाइटल? मुंबई में हुई बर्फ की बारिश. आणि मला ते खोबरं किसलेलं वाटतं. हा खोबरं पण वाटतंय ते. हे शनिवारी मोदक करायचे आहेत. काय काय करणार शनिवारी? उकडीचे मोदक. हे पण का? प्लीज नोट, पूर्ण काम करायची गरज नाही. अर्धा झालं की बाकी ढकलून द्या. काम 25. आणि स्वतःची पिशवी वापरा. स्वतःची पिशवी वापरा. काम 25 वेगळी. वेगळी. हां असं ठेवा साईडला. आणि मग कचरा टाकत जायचं. हां मग कच्चा याच्यात करत जाऊ पुढे. चला कलर करूया. खालचं काळं घेऊ नको कारण की ते कालचं आहे. एकदमच कलर बनवते कारण नंतर परत कलर शेड डिफरंट व्हायला नको. हा कलर कोणता आहे काय आहे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते पण देतो. ते आम्ही कॅप्शनमध्ये टाकू. काय वेचा ॲक्रेलिक डिस्टन्सर डिस्टिंग्विशर डिस्टिंग्विश जर बिटवीन तुम्हाला मॅट लुक हवा आहे तर तुम्हाला डिस्टेम्पर टाकावं लागतं, नाही तर तुम्ही व्हाईट ॲक्रेलिक पण घेऊ शकता. जसं की तुम्हाला माहिती आम्ही ब्लॅक कलर ॲक्रेलिक मध्ये घेतलाय आणि फॉर द मॅट लुक आम्ही काठीनं डिस्टेम्पर. कर ना काठीनं काठीनं नाही. काठीनं घोंगड. पहिला मी हा व्हाईट कलर मिक्स करून करते. अरे हां सॉरी व्हाईट कलर मिक्स येस. आता ग्रे होणार हा. थोडा हां जसं की आप देख सकते हो मिक्स हो रहा है. इट इज मिक्सिंग तोंडाला काय लागलंय? दॅट्स ब्युटी. हे जर दीदी बोलली असतं तिला शिवाय बोललं असतं. तेच ना फोटो कशाला बोलते म्हणून. काय काय युअर खूबसूरत एप्रिल फूल. स्कूबी डू डू.
त्यांच्या गाणं लावलं. हा गाणी नाही लावलं का जरा कसं एक चिक मोत्याची माळ होती गतीस लावणी लावली आणि वाजले की वाज आहे काय सोडा राया सोडा. डावा पाय. मग तेच बोलले तर मला आता मला हे लाईट झालं आपल्या हे बघा, इथे आम्ही कलरने स्वतः पण कलर करून घेतो. पवन कलर चाटतोयस की काय भूक लागली तुला कलर खायचा हवा आहे हवा सुपॉर्ट आहे. हो असं वाव कडक हा कडक 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 यहाँ पे ना सर्च में पवन तिकडे पेंट करतोय दीदी इकडे काम करते ऑफिसचं आणि आम्हाला सुद्धा तिकडे गाईड करते. हात बघा दीदीचे हात पाय सगळे कलरफुल. पवन पवन हात दाखव हात दाखव. आम्ही सगळे रंगबिरंगी झालेलो आहे पण मजा येते. आणि किती वापरू हे काम चालू आहे इकडे या पिलरचं. दीदी तुझा ब्रश दाखव जरा बघू परत एकदा जरा क्लोजमध्ये. हा दीदीचा ब्रश. मी सुद्धा या ब्रशने काम केलं आहे. हा माझा ब्रश. पवन तुझा ब्रश बघ. पवनचा ब्रशनी तोंड उघडलंय. त्याचा ब्रश बोलतोय बस चला भावा आता माझ्याकडून काम नको कर. तुमच्या वाजवत नाही. हा काय पद्धत आहे पवन ब्रश दे दे, वापरायची. बाय हागे. मी करते. बघा बघा पद्धत बघा त्याची काय. अरे अरे असं वा. नाही मारत पवन, तो खोलून नाही मारत. त्या ब्रशला पूर्णपणे उघडून टाकलाय त्याने. पूर्णपणे वापर केलेला त्याचा. अजिबात एक रुपयाचा वापर केलाय. मुळात असा फिरवायचा आहे तो. टेक्निक टेक्निक आहे. नाण्याची रांग तुझ्यासाठी. फाटलाय, पूर्ण फाटलं. डिझाईन झालेली आहे. छोट्या कमानी झालेल्या आहेत. कमानी नाही येते. छोटे शंकू झालेले आहेत. मोठे शंकू झालेले आहेत. पिलर झालेले आहेत. बाकी 3 आतमध्ये आहेत ते बघा. थकलेलो आहोत. तिकडे दिसत असतील तुम्हाला. ताईची हवा टाईट झालेली आहे. पवनची कमर मोडलेली आहे कारण पवन आल्या बसलेलो पाठीवर. जिम करून बाईचा काय फायदा नाही. ते बघा काय चालू आहे. तर हा कदाचित पार्ट 1 असेल ब्लॉगिंगचा. पार्ट 2 आपण नेक्स्ट टाइम शूट करू. Oh.